रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी आ सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा काटे आगार सर्व सुखाचे काटे आगार सर्व सुखाचे आगार बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर विठ्ठल भरवा हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम
जन्मलासी नरा बहुजन्मा अंती जन्मलासी नरा बहुजन्मा अंती जन्मलासी नरा बहुजन्मांती 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 जन्मलासी नरा देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ अनाथाचा अर्थ सांडी परता थाचा अर्थ सांडी परता अनाथाचा अर्थ सांडी परता करियाता बापा सोयीताचा स्वार्थ आता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ अनाथाचा सांडी परता अनाथाचा सांडी परता अनाथाचा सांडी परता करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ सांडी आता कोडी कल्पनेची वाट 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 मार्ग आहे नीट पंढरीचा मार्ग आहे नीट पंढरीचा मार्ग आहे नीट पंढरीचा करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ करियाता बापा सोयीताचा स्वार्थ पंढरी
स्वार्थ करी आता बापा सोयीताचा स्वार्थ पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे 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 रूप ते पहावे विटेवरी रूप ते पहावे विटेवरी रूप ते पहावे विटेवरी करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ 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 रूप ते पाहावे विठेवरी रूप ते पाहावे विठेवरी रूप ते पाहावे विठेवरी करी आता बापा सोयीताचा स्वार्थ 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 सांडी भरता राधा सांडी भरता राधा दांडी भरता आता बापा सोयीताचा स्वार्थ करी आता बापा सोयीताचा स्वार्थ करी आता बापा सोयीताचा स्वार्थ करी आता बापा सोयीताचा स्वार्थ अनाथाचा साडी भरता अनाथाचा साडी भरता साडी भरता करी आता बापा सोयीताचा स्वार्थ 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 आनंदाचा कंद विटेवरी उभा आनंदाचा कंद विटेवरी उभा आनंदाचा कंद विटेवरी उभा आनंदाचा कंद आनंदाचा कंद विटेवरी उभा आनंदाचा कंद विटेवरी उभा विटेवरी उभा आनंदाचा दुकानाचे छंदे दुकानाचे छंदे नाम घोषे नाम घोषे नाम घोषे करी आता बाबा सोयीताचा स्वार्थ करी आता बाबा सोयीताचा स्वार्थ दुकानाचे छंद दुकानाचे छंद नाम घोष नाम घोष नाम घोष करी आता बाबा सोयीताचा स्वार्थ करी आता बाबा सोयीताचा स्वार्थ अनाथ सांडी परता सांडी परता सांडी परता करिया
आता बापा सोयी दादा स्वार्थ घरी आता बाबा सोयी दादा स्वार्थ काही भरता काही भरता करे आता बाबा सोयी दादा स्वार्थ करे आता बाबा सोयी दादा स्वार्थ कुमार कुमार धोबार कुमार 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 कुमार धोबार कुमार 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 कुमार धोबार कुमार बहु जन्मांते जन्मला सीतारा बहु जन्मांते जन्मला सीतारा बहु जन्म आंते जन्म झासी नरा बहु जन्म आंते जन्म झासी नरा बहु जन्मांते जन्मला सीतारा बहु जन्मांते जन्मला सीतारा देव तो सोयरा करियाता देव तो सोयरा करियाता करियाता बापा सोयिताचा स्वार्थ करियाता बापा सोयिताचा स्वार्थ देव तो सोयरा करियाता देव सो सोयरा करियाता करियाता बापा सोहिताचा स्वार्थ करियाता बापा सोहिताचा स्वार्थ बहु जन्म आंते जन्म राशी नरा बहु जन्म आंते जन्म राशी नरा बहु जन्मांते जन्मला सीतारा बहु जन्मांते जन्मला सीतारा देव तो सोयरा करियाता देव तो सोयरा करियाता करियाता बापा सोयिताचा स्वार्थ करियाता बापा सोयिताचा स्वार्थ देव आता सोयरा करियाता देव तो सोयरा करियाता करियाता बापा सोयिताचा स्वार्थ करियाता बापा सोयिताचा स्वार्थ अनाथाचा अर्थ सांडी परता अनाथाचा अर्थ सांडी
परता अनाथाचा अर्थ सांडे परता अनाथाचा अर्थ सांडी परता अनाथाचा अर्थ सांडी परता अनाथाचा अर्थ सांडी परता अनाथाचा अर्थ सांडी परत अनाथाचा अर्थ सांडी परता सांडी परता सांडी परता अनाथाचा अर्थ सांडी परता अनाथाचा अर्थ सांडी परता बापा सोयीचा स्वार्थ करी आता बापा सोयीचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी परता सांडी परता अनर्थाचा रे सांडी परता सांडी 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 परता मलासी नरा देव तू सोयरा करी आता बापा सोहिताचा स्वार्थ अनाथाचा अर्थ सांडी परता सांडी आता कुडी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे रूपते पहावे विटेवरी नीट आनंदाचा कंद तुकानाचे छंदे नाम घोषी करी आता बापा सोहिताचा स्वार्थ अनाथाचा अर्थ सांडी परता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किरिया सुमरण होई सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारो नियाता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाडळे यह लोकी भवसिंधुसी बांधिला सी तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परी तो लीला विग्रही निर्विकारी स्वय श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकाशी नेली विठ्ठल विठ्ठल हभ प कैलासवासी काशीनाथ बाबा नारायण नायकोडे बंधू पूर्ण परिवार 2 मुलं आहेत 4 मुली आहेत असा तो परिवार आहे। या परिवारामध्ये बाबा जन्माला आले बायका मुलं गुरं ढोरं पोरं सोरं शेळ्या मेंढ्या त्याच्यात राहून जेवढं त्यांना शक्य झालं तेवढं भजन करता आलं पूजन करता आलं नामस्मरण करता आलं मुलाबाळावर चांगले संस्कार करता आले समाजामध्ये वावरले समाजामध्ये एवढ्या परिसरामध्ये आणि त्यांचं नाव आहे काकडा भजन हे सतत करायचे ते कानडगाव असो भारडी असो कोंढार असो परिसरामध्ये कुठे त्यांना काही मानच लागतो असं काही मान असो नसो कोणी ये म्हणू न म्हणू आपल्या आपल्या स्वार्थासाठी ते मात्र परमार्थामध्ये सतत अहोरात्र शेवटच्या श्वासापर्यंत आणि ते झटत राहिले। हो परिसरामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे आज हे 2-3 माणसं गेल्यानंतर काकडा भजनसुद्धा पाहायला मिळणार नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांच्यामुळे ते चालू आहे नाही तर चालू नाही शकत ते कारण एवढ्या पहाटे उठणं हे सगळे घरचे कामं सोडून देणं आणि ते पाहणं एवढी सोपी गोष्ट नाहीच आहे ती जीवाचा अट्टास केल्याशिवाय परमार्थ घडू शकत नाही। हो आज जे तुम्हाला पाहायला मिळतं एवढ्या परिसरामध्ये इकडं सुधाकर बाबा होते दरेलला त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं त्याच परिसरात कानडगावला वामन बाबा होते सतू बाबा उखा बाबा हे म्हातारी माणसं जवळजवळ तुम्हाला सांगायचे आता त्यांच्या पिढीतलं मला नाही वाटत त्यांच्या ह्याच्यामधलं कोणी राहिलेलं असेल असं तरी मला वाटत नाही पण मात्र परिसरामध्ये त्यांनी नुसतं त्यांचं गावाचं नाव असू नाही तर नसू पत्रिकेमध्ये पण ते काकड्याला गेल्याशिवाय राहत नव्हते काकडा केल्याशिवाय त्यांना करमतच नव्हतं तुम्हाला सांगायचं म्हणजे हो आपला परिवार पाहत असताना त्या परिवारामध्ये राहून या संपूर्ण संसाराचं राहडगाडगं ओढून आपल्याला जेवढा शक्य झाला तेवढा त्याने तो परमार्थ केला आणि त्या परमार्थाचा हा अंतिम दिवस आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे कारण यासाठी केला होता अट्टहास ह्यासाठी केला होता अट्टहास शेवटाचा गोड भावा शेवटाचा गोड भावा यासाठी केला होता यासाठी केला
हे सर्व पाहत असताना गुरं ढोरं शेतीबाडी बायका पोरं हे सगळं सांभाळीत असताना त्यांनी आपल्या जीवनाला तुम्हाला सांगायचं परमार्थ वाचून बाजूला जाऊच दिलं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आपला परमार्थ चालू ठेवला. जरी ते जमिनीला पडले तरी तुम्हाला सांगायचं देवाचं चिंतन करीतच पडले. असं आहे जीवनामध्ये काहीतरी बहुत सुकृत असतं पदराला. परमार्थ जो आहे तो सुकृताशिवाय घडू शकत नाही. जसा सोनं खरेदी करणारा भांडवलदारच करतो, कोणी सोनं खरेदी नाही करू शकत. हो, सोने खरेदी करायचे 80,000 रुपये तोळा आहे ना वाटतं, 80-90 माहीत नाही. हो, पण एवढं महाग असलेलं सोनं कोण खरेदी करू शकतो? कोणी पैशावाला असेल तोच खरेदी करू शकतो. तसं परमार्थ कोण करू शकतो? ज्याच्याकडे सुकृत आहे, ज्याच्याकडे परमार्थाचं भांडवल आहे, तो मात्र परमार्थ केल्याशिवाय राहत नाही. किती आपत्ती आडवी येऊ द्या, नाही तर काही येऊ द्या, तुम्हाला सांगायचं सगळ्या गोष्टीला तुम्हाला सांगायचं म्हणजे तोंड देतो आणि परमार्थ सोडत नाही. लोक चांगलं म्हणू द्या, वाईट म्हणू द्या, काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण मात्र ते परमार्थ सोडत नाही. परमार्थ करत राहता, शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ करीत राहिले आणि आज त्यांच्या सेवेचा योग माझ्या पदरात आला. तुम्हाला सांगायचं म्हणजे सेवा करण्याचा योग माझ्या पदरात आला. त्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. महाराज त्या अभंगातून वर्णन करताना आणि ज्याला नरदेह मिळालेला आहे, भारत खंडात मिळालेला आहे, पवित्र भूमीत मिळालेला आहे, त्यांनी काय करावं, कोणता संबंध जोडावा, कोणता सोयीर संबंध जीवनात करावा, जेणेकरून येणं प्रकारेनं तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याला आणि असं अविनाशी सुख त्याला प्राप्त होईल, त्याचं जीवन कृत्य होईल, त्याचा जन्म सफळ होईल, याच्यासाठी. आणि ह्या अभंगाच्या द्वारे महाराज म्हणतात बहु लई लांबून प्रवास करून आला. हो, आणि शेवटची पाळी आहे, शेवटचा हा मनुष्य जन्म आहे. आणि शेवटच्या मनुष्य जन्मामध्ये आता तू एक कर, कोणतं कर, आता तू एक संबंध जोड जीवनामध्ये. तो संबंध तुला अंतकाळेच्या वेळेला कामाला येईल. तो संबंध आहे परमात्म्याचा संबंध आहे. असं साधू संतांनी बऱ्याच वेळेला पाया पडून हात जोडून सगळ्याला विनंती करून सांगितलं की बाबाओ, एक काम करा, नरदेहाला आल्यानंतर तुम्ही एक काम करा. कोणतं करा? जेणे तुमची येरझार चुकेल, जेणे तुम्हाला सांगायचं टोल नाका तर चुकवता तुम्ही तसं, पण 200-400 रुपयाचा टोल नाका राहत होतो तरी आपण चुकवतो. आणि तसं ह्या जन्म मरणाचा टोल नाका चुकवणं म्हणजे ह्या जन्मामध्ये तुम्हाला सांगायचं ईश्वराची प्राप्ती करून घेणं, ईश्वराचा साक्षात्कार करून घेणं. असा जन्म पुन्हा नाही, असा देश पुन्हा नाही, असे साधू संत पुन्हा नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे ऐसे संत पुन्हा नाही. हो, असे संत नाही, असा देश तुम्हाला पाहायला मिळणार नाही की ज्या देशामध्ये एवढी संस्कृती कडक आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे तरी सुद्धा ती आचरण करतात. साधू संतांवर त्यांचा विश्वास आहे, प्रेम आहे. साधू संतांनी सांगितलेल्या अक्षराच्या बाहेर ते जात नाही. हो, आजही तुम्हाला सांगायचं त्यांचं नाव काढलं का हजारोच्या संख्येने लोक जमा होतात. बरं, त्यांचं नाव काढलं तर, आपलं नाव काढलं तर आहे ते उठून जातात. तुम्हाला सांगायचं विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे सर्व जे कार्यक्रमाला आलेले आप्तइष्ट पाहुणे मंडळी आहे, रक्ताचे नाते, भक्तीतले नाते, प्रेमातले नाते, परिसरातून आलेले सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, तुम्हाला सांगायचं म्हणजे स्पीकरवाले बंधू, ग्रामस्थ बंधू, तुमच्या सर्वांच्या पायावर आधी मस्तक आणि नंतर सुरुवात. मस्तक हे पायावरे वारे करे संताच्या, वारे करी संताच्या, वारे करे संता. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संता. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, तुम्हा सर्व सज्जनाच्या चरणावर हे मस्तक आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात.
कार्यक्रमाला सुरुवात करायचं, कारण हे दशक्रिया विधीचं कार्यक्रम आहे. आलं का लक्षामध्ये? दशक्रिया विधी, विधी म्हणजे वेदांनी सांगितलेलं जे आहे, वेदांनी सांगितलेलं आहे की हे कर्म केलं पाहिजे. कर्म एक केलं पाहिजे, एक केलं नाही पाहिजे. उचित आहे ते केलं पाहिजे, अनुचित आहे ते वर्ज्य आहे ते केलं नाही पाहिजे. जे केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनाची सद्गती होते असं कर्म जरूर केलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला सांगायचं असं कर्म करा की जेणेकरून तुम्हाला सुख शांती समाधान प्राप्त होईल. ह्या लोकात होईल यात नाही, परलोकातही होईल. याच्यासाठी तुम्ही ते कर्म करा. कर्म करा करा ही जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. हे कर्म आपण केलं पाहिजे. कर्म करत असताना मग कोणी काही क्लेश होतात, काही त्रास होताच असतो. त्रास दोन्हीकडे असतो, एकीकडेच असतो असं नाही. तुम्हाला सांगायचं त्रास हा दोन्हीकडे असतो. हो, दोन्हीकडे असतो. म्हणजे तुम्ही शुभ कर्म करा अथवा अशुभ करा, पण दोन्हीकडे. आता मी तुम्हाला असं विचारतो, यज्ञ कर्म वेदांनी सांगितलेलं आहे, यज्ञ कर्म करताना डोळ्याला धूर लागतो का नाही? आणि मग तुम्हाला सांग स्वयंपाक करताना काय लागत नाही का? हो. मग स्वयंपाक करताना जर समजा स्वयंपाक हे ईश्वर यज्ञ कर्मच आहे आणि तेही जर यज्ञ कर्मच आहे, याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय, ह्या स्वयंपाकाच्या याच्यामध्ये जर तुम्ही आहार चुकीचा शिजवत असाल तर ते तुम्हाला सांगायचं ते कर्म चुकीचं आपल्याला निश्चितपणे फळ दिल्याशिवाय राहणार नाही असं आहे. आता मी तुम्हाला असं विचारतो, अग्नीवर पाय पडला म्हणजे काय होतं? भाजतं. म्हणजे हव पच पडलं, मग हव पच राहू नये त्याचा बाप राहू. नेम येतो काय, जमिनीवर पाणी सांडल्यानंतर काय होणार? ओलं होणार. मग जमिनीवर पाणी सांडल्यानंतर ओलं होणार, हा आहे नियम. आलं का लक्षामध्ये? मग जमिनीवर पाणी सांडल्यानंतर जमीन ओली होते, हा नियम आहे. तुम्ही लावलेले तुम्ही केलेले नियम हे नियमच नाही, तुम्हीच मोडलेले. बसमध्ये थुकू नये हा नियम कोणी केला? माणसाने केला. मोडला कोणी? माणसानेच मोडला. हो, माणसानेच केला आणि माणसानेच मोडला, याला नियम म्हणत नाही. मग नियम कोणाला म्हणतात? केल्यानंतर त्याचा तुम्हाला सांगायचं. आता मी असं विचार, जमिनीवर शेण पडलं म्हणजे माती लढणार का नाही? तसं हे कर्म देवाचं नाव तोंडाला आलं पुण्य होणारच असं आहे ते. म्हणून त्यांना सांगावं लागलं, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे त्यांनी सांगितलं. हरिमुखे म्हणायला काही अकाउंटला बॅलन्स असावा लागतो का? नाही नाही, जास्त अल्पभूधारकाला घेत नाही, घेता येत नाही ना म्हणे. अल्पभूधारकाला घेता येत नाही असं नाही, सगळ्यांना जे घेता येतं त्याचं नाव हरी आहे, देवाचं नाव. हरिमुखे म्हणा, सर्वांना घेता येतं, सर्वांना घेता येतं आणि कल्याण सर्वांनाच करता येतं. आपल्याला कल्याण करता येतं, फक्त आपण आळशी झाल्यामुळे त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. आळशीपणा हा माणसाला, आळशी माणसाला कुठली विद्या मिळते? आळशी माणसाकडे विद्या राहत नाही. विद्या हा माणसातला, तुम्हाला सांगायचं म्हणजे विद्या हा माणसाचा मित्र आहे. प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीय नार्जितम धनम,
तृतीय नार्जितम पुण्य चतुर्थम किम करिष्यसि. अरे बाबा, पहिली अवस्था गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथ्या अवस्थेत काय करणार तू? पहिली अवस्था कोणती आहे? माणसं शेतात मरणाचं काम करतात, पण हाताखाली आलेलं पोरं शाळेत पाठवतं. का बरं? विद्या संपादन केली पाहिजे त्यांनी. विद्या हा माणसाचा मित्र आहे. हो, आणि विद्या ही परलोकात येते. विद्याला टॅक्स बसत नाही. हो, नरेंद्र मोदी आहे तर तरी नाही. तुम्हाला सांग, पुढं काय सांगता येत नाही. न जाणो कीर्तन करावं टॅक्स येईल, सांगता बी येत नाही, कारण त्यांची बिलं वाढून गेलेली त्याच्यामुळं सांगता येत नाही. हो, कालमान बदलत चालवतो तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, आणि म्हणून ते जे आहे तुम्हाला सांगायचं, विद्या हा माणसाचा मित्र आहे. शिकागोला आपले हे स्वामी विवेकानंद गेले, त्यांच्याबरोबर कोण होतं? फक्त गीताच होती, दुसरं कोणीच नव्हतं. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून विद्या हा माणसाचा मित्र आहे. विद्या हे एक धन आहे, आणि विद्या हे धन कोणाला घेता येत नाही. हे धन आहे ना, घेऊन घेता येतं, चाकू लावून घेता येतं, फसवून घेता येतं, पण ते विद्यारूपी धन कोणाला घेता येत नाही, बरोबर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसं सर्व कामं स्वतः करतात आणि पोरांना शाळेत घालतात. विठ्ठल विठ्ठल पोरांना शाळेत घालता. पोरं गेल्यानंतर आता हे म्हातारी माणसं काहीच काम करीत नाही. यांना शाळेत पाठवायला काहीच हरकत नाही, कारण काहीच कामं नाही करत नाही म्हातारी माणसं. पण एक सांगू तुम्हाला, आता यांचं कॅशेटच चालणार नाही. खराब कॅशेट झाली, ती नवी कॅशेट असते. हो, खरखर करीत नाही, काही नाही, एकदम तुम्हाला सगळं टेप करून घेते, एकदम जिथले तिथं. नवीन पोरं पाहतो शाळेत पाठवलं तर बरोबर तंत अगदी ते ध्यानात ठेवतं सगळ्या गोष्टी तुम्हाला. आणि हे तंतोतंत ज्या वेळेला त्याची स्मरणशक्ती एवढी पक्की असते, ती वयाच्या नंतर 60-70च्या नंतर ती नाही काम देत. 60-70च्या नंतर विस्मरण होऊन जातं, घेतलेला अभंगच विसरून जातो, कोणता अभंग चालू आहे कीर्तनात. असं का बरं असं होतं? त्याचं कारणच असं आहे, 60-70च्या नंतरची जी अवस्था असते, शरीर जे असतं, हे तुम्हाला सांगायचं जेवढं कार्यक्षम पाहिजे तेवढं राहत नाही. बुद्धी आता एखाद्याची राहते याचा अर्थ समजून घ्यायचा, गुरुची कृपा आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि अशा गोष्टी आता समजा एवढ्या 85 वर्षाच्या वयामध्ये अजून पुढं कागद न घेताना तुम्हाला सांगायचं 2 तास व्याख्यान देतात देशाचे पंतप्रधान. 85 वर्षाच्या वयात तुम्हाला सांगायचं किती वय एवढ्या वयात कागद सुद्धा पाहत नाही. अजून काय बोलायचं? कोण देऊला आले त्यावेळेला तुम्हाला सांगायचं कीर्तनकाराला बोलता येणार नाही एवढं बोलले ते. आणि कशावर बोलले? कोणत्या विषयावर बोलले ते? गाथ्यावर बोलले तुम्हाला सांगायचं. हा, आणि त्यांची मातृभाषा वेगळी आहे, पण तुम्हाला सांगायचं ह्याही भाषेत बोलले. सगळा टाळ्यांचा कडकडाट झाला तुम्हाला सांगायचं म्हणजे. किती विद्वत्ता आहे. आणि असे प्रमाण निवडून काढले तुम्हाला सांगायचं भारी, की बस तुम्हाला सांगायचं समोर हजारोच्या संख्येने महाराज बसले, सगळे टाळ्या वाजवायला लागले. हो, तुम्हाला त्याचं कारण काय? त्याचं कारण एवढ्या वयामध्ये तुम्हाला सांगायची इतकी बुद्धिमत्ता आहे, एवढं तुम्हाला सांगायचं स्मरण भारी आहे, की त्याचं नाव ते असं स्मरण आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. स्मरण हे वयाच्या नंतर माणसाचं वयोवृद्ध झालं का माणसाचं स्मरण पाहिजे तसं राहत नाही. असो, आणि म्हणून स्मरण हे ते बिघडलं नाही पाहिजे. म्हणून पहिल्या वयामध्ये प्रथमे नार्जिता विद्या. बरं, पहिल्या वयातून जो गेला हुकला, पहिल्या टप्प्यातून जो हुकला माझ्यासारखा, शाळा शिकला नाही, बर, मग त्यांनी काय करायचं? द्वितीय नार्जितम धनम. कारण धन मिळवायचं. धनाने सगळे कोडे सोडवता येतात, बंगले बांधता येतात, पोरं शिकवता येतात, गाड्या येतात, पाईपलाईनी करता येतात, विमानं घेता येतात. काय तुम्हाला जगात लागेल ते सगळं कशाने घेता येतं? पैशाने घेता येतं. मग दुसऱ्या अवस्थेत पहिली विद्या जरी समजा संपादन केली नाही तर दुसऱ्या अवस्थेत त्यांनी पैसा मिळवायचा. पैसा किती मिळवायचा तोही तुकाराम महाराजांनी सांगितलं, असा मिळवायचा, नाही तर पुन्हा अजून जेलमध्ये पडायचं काम आहे. जोडून धन उत्तम व्यवहारे, जोडून धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे सतरी, उदास विचारे येत करी. जोडून जोडून
विचारे उदास विचारे उदास विचारे जोडायचं फक्त एकच आहे. जसं एखादा इंजिनियर असतो, अलग लक्षामध्ये, तो नदीवर ताबा घेतो. नदीवर ताबा घेतो म्हणजे ते व्यर्थ समुद्राला जाणारं पाणी तो ताब्यात घेतो. ताब्यात घेतल्यानंतर काय करतो? ताब्यात घेतल्यानंतर ते नदीतलं पाणी तो कॅनलमध्ये घेतो, म्हणजे कॅनलमधून शेतामध्ये घेतो आणि मग तो सुंदर सुंदर अशी फळं घेतो. चक्कू, द्राक्षे, सफरचंद, काय लागल ती फळं घेतो. पण केव्हा? आधी त्याला त्या पाण्यावर ताबा घ्यावा लागतो. म्हणजे काय तो नदीला बंद करून टाकतो का? नाही 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 नाही, नदीला बंद करीत नाही. मग ती नदी ताब्यात घेतो म्हणजे काही विशिष्ट अंशामध्ये तिच्यावर ताबा घेतो आणि तिला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देतो. त्याला सांडवा म्हणतात. मग ते ताब्यात घेतो मर्यादेपुरतं, महत्वाचं जेवढं, कारण तिला जास्त जर ताब्यात घ्यायला गेले ना तुम्ही, ती सगळ्याला समुद्राला घेऊन जाईल. हो, तिच्यामुळे तिला थोड्या अंशामध्ये ताब्यात घेऊन आणि ज्या वेळेला ती कॅनलच्या द्वारे शेतात येते त्यावेळेला तुम्हाला अनेक फळं घेता येतात. तसं आपलं व्यर्थ जाणारं जीवन ते वाया जाऊ नये. हो, म्हणून आपल्याला तुकोबारायांना सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? जन्म आती जन्मला किनारा बहु आती जन्मला किनारा हो जन्मा करे
जन्मांती, हा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. पुढचे जे जन्म झालेले आहे तुम्हाला सांगू का, ज्याला कोणता काळ म्हणतात? भूतकाळ म्हणतात. भूतकाळ हा आपल्या हातातून निघून गेलेला आहे आणि त्यावेळेला जे जे जन्म घेतले ते पशु पक्ष्याचे जन्म आहे. त्याच्यात काय ज्ञानेश्वरी वाचता येते? त्याच्यात कशाचं काय आलं? त्याच्यात काहीच सत्कर्म करता येत नाही. सत्कर्म करण्याला योग्य फक्त नरदेह आहे. नरदेहातच ह्या गोष्टी करता येतात, नरदेहातच बदल करता येतो. आता मी लहानपण तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे आणून पहा. तुम्ही लहानपण कपडा सुद्धा मिळत नव्हता, अन्न तर नव्हतं. ह्या शेती लेवल नव्हती. ही शेती अशी कानी उतानी शेती होती, पिकतच नव्हती ती शेती. मग आता शेती लेवल केली. लेवल केल्याने ह्या कडाचे त्या कडाला पाणी जायला लागलं, त्याच्यानंतर खूप उत्पन्न निघायला लागलं. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे डोकं नुसतं पैशाचंच उत्पन्न करते. हो, त्याच्यामुळे कुळीत किती माहिती आहे का? 200 रुपये किलो कुळीत. हो आपल्याला काय सांगायला काय पैसे लागते थोडंसं. तुम्हाला 400 रुपये सांगितलं तर काय, नाहीतरी यांना कुठं काय घेणं येते. दुसरी जिलेबी खाते ज्याच्याने डायबिटीज झाला. अलग लक्षामध्ये म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे. असं काय झालं बाबा? हा बदल झाला. कारण त्या जमिनी पिकत नव्हत्या म्हणून कुळतच पिकायची नसते. दुसरं काय काय जमीनच लेवल नाही तर काय नाही त्याच्यामध्ये. आता इतकं उत्पन्न आहे की तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याचं कारण बदल झाला. जे अन्न तुम्हाला सांगायचं मिळत नव्हतं. लग्नातून माणसं असे जर दाव्याला आहे ना, 4 गावाचे लोक जमा व्हायचे. जरा मोठा श्रीमंत माणूस आता दाव्यातच जेवत नाही. हो, जिलेबी असते तरी सुद्धा मागं वळून पाहत नाही. ते मध्ये बाजरीची भाकर द्या. आता हे काय तुम्हाला वाटतं? हे जिलेबीला नको म्हणते, गुलाबजामुन, बाजरीची भाकर द्या. आता म्हणजे याचा अर्थ बदल झाला, परिवर्तन झालं. लग्नातून लोक उठून द्यायचे, पोरांना उठून द्यायचे. उठा, अगोदर पाहुणे जेवू द्या, नंतर जेवा. पोरांना लग्नातून उठून द्यायचे. आता भिलं आदिवासी बी येत नाही. हो, बोलवायला गेलं तरी येत नाही तुम्हाला सगळं. म्हणजे काय झालं? बदल झाला. का बरं बदल झाला? बदल केला का बदल झाला? केला. असं आहे ते. बदल कुठं होत असतो का तुम्हाला सांगायचं म्हणजे? हो, बदल केला. हाडाची काढ केली, रात्री मारे देऊ राहिले अण्णा तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, त्याचं कारण बदल झाला. कष्ट करायला लागले, आळशी नाही राहिले. पहिलीचे लोक लय आळशी नमुने गुजाला आपले बैल बांधून दिले का बसले झाडाखाली पत्ते खेळत. काय कामाची नव्हती तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, आणि आताचे पोरं 2-2.5 लाख रुपये महिन्याला मिळवतात तुम्हाला सांगायचं म्हणजे. इतकी सुधारणा झाली, बदल झाला. पण केव्हा? रात्रंदिवस पुस्तकं खांद्यावर घेऊन गेले आणि ते शाळेमध्ये काय उगेच तुम्हाला सांगायचे पैसे मिळवतात कधी? अडाणी नाही, हे अडाणी माणसं, अडाणी बापण डोक्याला ताप आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. लई अवघड नमुने राहते. त्याच्यामुळे ना पोरं सुधारले, सुधारणा बदल झाला. तसं तुकोबर आहे म्हणले, भाऊ आता मागचे गेले तर जाऊ द्या, भूतकाळ गेला तर जाऊ द्या, तुमच्या हातातून गेला तो. आता वर्तमान तरी उपयोगात आणा. काय करावं महाराज? आम्ही काय करावा? तुम्ही असं करा की जेणेकरून तुमचं जीवन कृत्य होईल, जेणेकरून तुमचं जीवन सुखी होईल, जेणेकरून तुमचं जीवन सुखी समृद्धी होईल. याच्यासाठी महाराज म्हणता, करी आता बाप सोयी ताचा स्वार्थ, सोयी ताचा स्वार्थ. करी आता बाप सोयी ताचा स्वार्थ, सोयी ताचा स्वार्थ. करी आता बाप हरियाता बाप जोईताचा स्वार्थ, जोईताचा स्वार्थ. हरियाता बाप जोईताचा स्वार्थ, जोईताचा स्वार्थ. हरियाता बाप जोईताचा स्वार्थ, जोईताचा स्वार्थ. अनर्थाचा अर्थ दांडी परता, अनर्थाचा नाथ दांडी परता. करियाता बापा जोईताचा स्वार्थ, जोईताचा स्वार्थ. करियाता बापा जोईताचा स्वार्थ, जोईताचा स्वार्थ. अनर्थाचा दांडी परता, अनर्थाचा दांडी परता. करियाता बापा जोईताचा स्वार्थ, जोईताचा स्वार्थ. करियाता बापा जोईताचा
असा अदनाने करी आता बापा, हे बाबा आता तू काय कर, तुझा स्वार्थ साधून घे. कारण ह्याच देहामध्ये तो स्वार्थ साधता येतो, अन्य देहात तो घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. ही गोष्ट कुठे नाही, ही फक्त नरदेहात करता येते, दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. ही दुर्लभ गोष्ट आहे. चंद्र अमृत सुखे सेवेल, रवी आस्ता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, करी त्या साधूची भेटी न होईल गा. हो ते म्हणतात ह्या जन्मात जर केलं नाही, या जन्मामध्ये ते गोष्टी कळत नाही. जे कळून देतात त्यांचं ते तर पुण्याशिवाय भेटत नाही. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, 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 कोण पुण्य आम्ही कोणतं करायचं आम्ही ते म्हटले एक करा, तुम्ही देवाशी सोयीर संबंध करा. आता देवाशी कसं काय सोयीर संबंध करायचा? काही पोरगी द्यायची त्यांच्या घरात, त्यांच्या पोरं काय करायचं? देवाशी संबंध करायचं म्हणजे सोयरे काय करतात? आता बी सोयरे काय करतात? आपल्या भाषेमध्ये, आपल्या भाषेत एक सोयरा एकमेकाला मदत करतो का नाही? जो मदत करतो त्याचंच नाव सोयरा, जो बुडवतो तो कायचा सोयरा आला, त्याला धायरे म्हणतात. हो, सोयरेन धायरे हे जे डबल घातलेलं आहे मध्ये, हा धायरे. हा ते सोयरा त्याला म्हणतात जो मदत करतो, संकटाच्या वेळी करतो. चारा संपला तर चारा देतो, उळं संपलं तर उळं देतो, पैसे संपले तर पैसे देतो. तुम्हाला सांगायचं मदत करतो. काळीचा सोयरा, काळीचा सोयरा, काळीचा सोयरा, सोयरा काळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीरायाचे ठेवणे, शरीर गायाचे ठेवणे. कमणे विठोधरा, कमणे विठोधरा, शरीर गायाचे ठेवणे.
काय करतो हा बी मदत करतो. नाहीतरी त्यांनी बरंच काही केलेलं आहे ना. हे तुम्हाला दिलेलं जे सगळं त्यांनी दिलेलं आहे ना. कोणी डोळे कोणी दिलेले, चष्मा दिला असेल तुम्हाला दुसरा कोणीतरी मदत, पण डोळे कोणी दिलेले, नाक कोणी दिलेलं आहे? हे दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, डोळे मुख बोला या वचन, दर्शी नारायण, नाथ जीवन भगवान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नासे जीवापान भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय हे दिले असून जर आपण केलं नाही तर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे का हो? तुम्हाला हे सगळं दिलं असताना तुम्ही का केलं नाही? त्यावेळेला तुमच्याजवळ काय उत्तर आहे कोणाजवळ असलं सांगा मला बी, म्हणजे मी बी ध्यानात ठेवून जाईन. काही नाही, उत्तरच नाही आपल्याजवळ. तुम्हाला इंद्रिय दिले असताना हे कान म्हणजे काही म्हशीचे कान नाही हो. असं आहे ते. हे डोळे म्हणजे काही तुम्हाला सांगायचं स्वानाचे डोळे नाही अण्णा. या डोळ्यांनी देवाला पाहत डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान विठोबाचे गुण, मना तेथे धावगे राहे. देवाजवळ जायच्यासाठी हे दिलेले आहे. खरं सांगा, तुम्हाला देह देऊन तुम्ही एकादशी केली नाही, जाताना फक्त आंबी हळद घेऊन जा, कारण तिथं दुकान असतं नसतं पुढं. तिथं जर समजा दुकानच नसलं आंबी हळदचं, हळद तर लावलेच तुम्हाला पहिली 3-4 दिवस लायले ना, त्याच्यामुळं काही नाही. आता हळदीचा काय प्रश्न राहिला नाही, फक्त आंबी हळद घेऊन जा. जाताना आम्ही एकादशी केली नाही, तुम्ही कोण विचारणार आहे आम्हाला? तुम्ही कोण विचारणार आहे? अरे देहच त्याने दिलेला आहे, तुम्ही कोण विचारणार आहे? म्हणजे त्याच्यासाठी दिलेले. काही जनावरांचा देह थोडाच येतो. तुम्हाला सांगायचं म्हणजे दिला आणि मी करणार नाही, इथं ही भाषा तिथं नाही चालत. तिथे असं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे, तिथं तुम्हाला सांगायचं राजी खुशीने नाकल हुशारीने. तुम्हाला सांगू की जे पंढरपूरला जातात हे कान धरून कम नाचत आहे देवाच्या पुढं? सांगा ना काय उत्तर आहे त्याचं? कान धरतात आणि उठबशा काढतात, नाचतात, याचं उत्तर काय सांगा? पांडुरंगाच्या पुढे उभं राहून मी बरेच वेळेला पाहिलं. तो सांगत असतो, गालात सुद्धा मारतो बरं, काशी गालात मारतो. तो म्हणतो देवा हे सगळं खरं आहे, हे सगळं खरं आहे, मला मान्य सुद्धा आहे, पण मी मान्य केलं नाही, ते ऐकलं नाही, तुकोबाचं नाही, ज्ञानोबाचं नाही, कोणाचंच नाही. हो, माझं मीच घोडं हाकलीत राहिलो, त्याच्यामुळे आता मला माफ कर. हो, उठबशा पण काढतो, कान धरून उठबशा काढतो. मी जे करायला नव्हतं पाहिजे ते केलं, चुका केल्या, भरपूर चुका केल्या, आणि तो मान्यही करतो देवाच्या समोर मान्य करतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ते मान्य करतो तरी सुद्धा करीत नाही. त्यावेळेला ही मोठी शिक्षा होते आपल्याला. त्याला दया नाही, त्याला मया नाही. त्याच्या ठिकाणी असं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे लगेच तो शिक्षा देऊन मोकळा होऊन जातो. त्याच्यासाठी सावधान. आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं एक काम करा, त्याच्याशी संबंध जोडा. हो, आपण जोडायचा कसा संबंध? त्याच्याशी सगळे संबंध जोडता येतात. देवाची भक्ती करताना एकाच संबंधात करता येते असं नाही, अनेक संबंध आहे देवाची भक्ती करायला. हो, कसे काय? गीतेचा पहिला श्लोक वाचा तुम्ही. काय सांगतो तो? गीतेचा पहिला श्लोक सांगत असतो, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो विद्या द्रविण, तुम्ही हो सर्व मम देव देव, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, त्याच्या संग सगळे संबंध जोडता येतात. देवासंग भक्ती करताना कांत भक्ती करता येते, वात्सल्य करता येते. तुम्हाला सांगायचं जी तुम्हाला आवडेल ती भक्ती करता येते. फक्त
फक्त त्याच्याशी संबंध जोडायचा असतो. तो संबंध जो आहे तो संबंध जोडणारे सद्गुरू लागतात. देवाचा आपला संबंध जोडणारे कोण लागतात? सद्गुरू लागतात. तसं तुमचं लग्न लावायचं असेल तर ब्राह्मण लागतो, तसं आपल्या देवाशी ऐक्य करायचं असेल तर सद्गुरूची गाठ व्हावं लागते, सद्गुरू लागतात. ते त्याचं स्वरूप समजून देतात नाही, त्याच्याशी लग्न लावून देतात. त्याला काय म्हणतात माहिती का? त्याला ते काय म्हणतात? जीव ब्रह्माचं, जीव शिवाचं मिलन. असं आहे ते. जीव आणि शिव या दोन्हीचं मिलन. तसं हरिहराचं मिलन, हे मिलन ते साध्य करतात, ते प्राप्त करून देतात, ती स्थिती त्याला प्राप्त करून देतात, त्या अवस्थेला ते नेतात आणि तिथून पुढे खरं त्याचं जीवन सुखी होतं, कृतार्थ होतं. याच्यासाठी आपल्याला मनुष्य जीवन मिळालं. ते ज्यांच्या दाव्याचं कीर्तन चालू आहे त्यांनी आयुष्यभर तेच केलेलं आहे, त्याचा काही प्रश्नच नाही आहे. मुलाबाळांवर ते संस्कार केले. त्यांना जेवढं शक्य होते काठी टेकीत जायचे, ते काठी टेकीत, पण मात्र आळस केला नाही आयुष्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी जो स्वैर संबंध जीवनातला शेवटपर्यंत टिकवला, तो स्वैर संबंध परमात्मा अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळीच्या वेळेला हे काही नाही, सगळे जवळ येतात, यांचा काही उपयोग नाही अंतकाळीच्या वेळेला. मी तुम्हाला असं विचारतो, आपल्या जीवनातला आजारी पडल्यानंतर कोण मित्र आहे? कार भाऊ, हो आप्पा, जी भाऊ, आपण आजारी पडलो, जमिनीवर पडलेला आहे, एकदम भयानक अशी स्थिती आहे, मेंदूपर्यंत ताप जाऊन पोचलेला आहे, तळमळ तळमळ तळमळ. आता या वेळेला कोण मित्र आहे तुमचा? व्याधीचा औषधम मित्र, असं आहे ते. व्याधीने पिडल्यानंतर यांचा काय उपयोग नाही, पैसे नाडकेन सत्तान संपत्तीन घरण दारण बायकांपोर नाही, मग औषध. हो, व्याधीचा औषधम मित्र झाला. बरं, दुसरा संसारातला मित्र दुसरा कोण आहे? संसारातला दुसरा मित्र पत्नी आहे. पत्नी ज्याची अनुकूल असली ना, बस झाला परमार्थ. जीवन अनुकूल पाहिजे. घरात मध्ये पत्नी असेल, दुपारची वेळ, एकाने सांगितलं मला लग्न करायचं आहे महाराज, कबीर महाराजाकडे गेले. ते म्हणले लग्न करायचं? हो लग्न करायचं. मग ते म्हणले काय करतो, जाऊ दे मोरदे. नाही लग्न करायचं. मग करायचं असेल तर कसं करायचं, काय करायचं? त्यांनी सांगितलं घरी चल माझ्याबरोबर. त्याला जेवायला घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर घरात बाहेरूनच आवाज दिला पत्नीला की दिवा लावून आण. दिवा लावून आणा. ते मध्यान्हाला सूर्य आला. आता दिव्याची काय गरज आहे? काहीच नाही. दिवा हातात घेतला आणि घरी घेऊन आली पुढं. मग त्याच्या काहीच लक्षात आलं नाही. मग तेव्हा काही लक्षात आलं का नाही आलं. जाऊ दे मर्द, नाही आलं तर नाही आलं. पुन्हा लगेच तुम्हाला सांगायचं म्हणजे 2-3 प्रश्न विचारल्यानंतर शेवटी त्याला विचारलं की बाबा, जर घरामध्ये आवाज दिल्याबरोबर ती वस्तू मिळत असेल तर संसारात आनंद आहे, आणि जर समजा त्याच्या प्रती उलट उत्तर येत असेल तर त्यापेक्षा इंड्रिल पिऊन मेलेलं चांगलं. तुम्हाला सांगायचं. हो. का बरं तसं? कारण आज जे माणसं दारू पितात ना, हे केवळ बाईमुळं पितात. ध्यानात ठेवा. तुम्हाला मी त्यांना विचारलं का दारू पित? दारूपासून का? तर तुम्ही आधी तर पितच नव्हते, आता का प्यायला लागले? त्यांनी सांगितलं मी 2 लाख रुपये पगार मिळवतो, आणि बाईक बी नीट, ती काटही नीट बोलत नाही. मी दारू पिऊन गेल्यानंतर काय, मी काय दारू पिऊन जातो कशामुळे? ते अनुकूल वातावरण नाही त्याला. त्याचं अनुकूल वातावरण पाहिजे त्याला. कारण तो म्हणतो मी पूर्ण कुटुंबाला पोचतो, 2 लाख रुपये मिळवतो, आणि माझ्या विरोधात तुम्ही बोलतात. नाही, त्याला आवडतच नाही ते. तुम्हाला सांगायचं म्हणजे हो, त्या विरुद्ध स्थितीमुळे तो दारू प्यायला प्रवृत्त होतो. तुम्हाला सांगायचं आत्महत्या करायला प्रवृत्त होतो. आणि याच्यासाठी आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या पत्नीला तुम्हाला सांगायचं म्हणजे, कारण तिचं नावच धर्मपत्नी आहे, जी धर्मामध्ये पतीला सहकार्य करते. तुम्हाला सांगायचं म्हणजे देवाकडे जाण्यासाठी आणि त्याला सहकार्य करते, आणि म्हणून तिला पत्नी म्हणतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे ती त्याची अर्धांगी आहे. हो, त्याने केलेलं निमपुण्य तिला आपोआप मिळतंय. तुम्हाला सांगायचं म्हणजे तिला नाही केलं तरी सुद्धा ती आपोआप मिळतं. हो, म्हणून पूजा करताना फक्त नवऱ्याच्या हाताला हात लावले जातो. आलं का लक्षामध्ये? का बरं? त्याचं कारण मागून आलेलं आहे, मी सांगत नाही. मी काय माझं बगल पुराण सांगत नाही. मागून चालत आलेलं ते पाहू राहिलो, ना आताही तुम्ही काय करता तेही पाहू राहिलो. आलं का लक्षामध्ये? याचा अर्थ असा आहे, पत्नी घरामध्ये संसारामध्ये हा भार्या मित्र गृहेशुच, गृहस्थ अवस्थेत भार्य ही त्याचा मित्र आहे. व्याधीचा औषधम मित्र. हो, आणि मृत्यूनंतरचा मित्र कोण आहे?
मृत्यूनंतर हे तर आपल्याबरोबर येत नाही. हो, घरं दारं बायका पोरं हे येत नाही. मग काय येतं बरोबर? धर्म येत असतो. लक्षात ठेवा, धर्म आपल्याबरोबर. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजेच देव आणि देव म्हणजेच धर्म असं आहे ते. देव आणि धर्म दोन नाही, द्वैत नाही त्यांचे. सूर्य म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सूर्य असं आहे ते. त्याच्यात द्वैत नाही आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो धर्म जर समजा, धर्म हा काय? पहिला पुरुषार्थ आहे. हो, तो प्रत्येकाने आचरला पाहिजे. हो, आमच्या वेळेला शाळेमध्ये अशी कविता होती, ती अजूनही माझ्या ध्यानात आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे, अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य ही तुझीच देवा, तुझी गुरे वासरे, तुझीच शेते, तुझीच सागर, तुझी फुले पाखरे. आता ही कविता काय सांगते? कशाशी नातं जोडलंय ह्या कवितेने? निसर्गाशी नातं जोडलंय असं आहे ते. हे सगळं तुझेच रूप आहेत. हो, हे बसलेले तुझेच आहे, उभे असलेले तुझेच आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणजे याचा अर्थ ही सगळे रूप तुझीच आहे. या निसर्गाशी ज्या वेळेला तो समरस होतो, नातं जोडतो, त्यावेळेला त्याच्या जीवनाशी तुम्हाला सांगायचं म्हणजे एक विशिष्ट अवस्थेत, विशिष्ट स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर विशिष्ट त्याला लौकिक नसून अलौकिक आनंद प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणतात, देव तू सोयरा करी आता. देव सोयरा कर, त्याच्याशी तुझा संबंध जोड. येन केन प्रकारेनं. आता तुम्ही म्हणाल सतरांज्या उचलल्या म्हणजे देवा, हो, सतरांज्या उचलल्या, अन्नदान केलं, स्मरण केलं, व्रत केलं, त्याच्याशी संबंध जोडल्या जातो. हो, तो जरी दिसत नसेल, कळायला कठीण असेल, मन वाचातीत असेल, तरी सुद्धा तो कळतो. त्याचं कारण साधू संतांनी दाखवलेला मार्ग. हो, त्यांनी काय दाखवला? हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, याची घोर भक्ती आवडते देवा, याची घोर भक्ती आवडते देवा. सकल बाबा संसाराची, 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 देवीले आनंदे रहावे, देवीले आनंदे त्याला आवडतं ते करणं, नवऱ्याला आवडतं ते करणं, गुरुला आवडतं ते करणं आणि यालाच भक्ती म्हणतात. जे त्याला आवडतं ते करणं. आलं का लक्षामध्ये? मग तुम्ही म्हणाल त्याला आवडतं ते करणं, याचं नाव जर भक्ती आहे, तर सज्जन कसाई मांस विकत होता का नाही? पण तो काय करीत होता? मांसाचं विकत होता म्हणजे तो त्या याच्यामध्ये जन्माला आलेला होता. तो ज्यांनी जन्मकर्म नाही सोडलं. तुम्हाला सांगायचं, ज्याच्या जन्माला आला ते कर्म तो करीत होता. पण करीत काय होतं माहिती का? ते कर्म आपोआप त्याच्या हातून घडत होतं. पण तो देवाचं नामस्मरण करीत, देवच मांस विकू लागायला होता त्याला. सतत एकही श्वास व्यर्थ जाऊ देत नव्हता. आपले किती गेले आपल्यालाच माहीत नाही. एक एक श्वास म्हणजे 3 लोकांची किंमत. ही माणसाचा एक श्वास आहे. हो, एवढ्या मोलाचा नरदेह मिळून जर तो करीत नसेल, तर त्याचं जे प्रायश्चित्त आहे तो पुढे भोगेल. आपलं कर्तव्य आहे त्याला हात पाया पडणं, त्याला समजून सांगणं, भाऊ ही गोष्ट घेऊ नये, हो ही गोष्ट करू नये, ही गोष्ट पिऊ नये, ही खाऊ नये. असं कोण सांगतं? अरे सगळेच सांगतात. जे जे अभिष्ट चिंतन करणारे असतात आपलं, ते सगळेच सांगतात. पत्नी सांगते. पत्नीचंही आपण रावणाने कुठं पत्नीचं ऐकलं? पत्नी काय सांगत होती? पतिव्रता होती. पतिव्रतेत नाव आहे तिचं. तुम्हाला सांगायचं, आलं का लक्षात? पण नाही ऐकलं, मान्य नाही केलं त्यांनी. आलं का लक्षामध्ये? त्यांनी मान्य केलं नाही आणि आपण तरी कुठं मान्य करतो? हो, त्यांनी मान्य केलं नाही आणि काय झालं हे काय सांगावं लागतं वेगळं. त्याला जीवनामध्ये त्यांनी ती पत्नी बरोबर सांगत होती, योग्य सांगत होती.
आपल्या तुळशीदासाच्या जीवनातलं तसंच आहे. त्यांनी सांगितलं मी काय तिकडेच राहणार होते. एवढ्या रात्री तुम्ही नदी उतरून अलीकडे आलात आणि प्रेतावर बसून अलीकडे आलात आणि रात्री धोधो पाऊस चालू आहे, दोन्ही थड्या नदी भरलेली आहे, प्रेतावर बसून अलीकडे आले, सापाला धरून वर आले. हो तुम्ही घरात आले कसे काय? तुम्ही दरवाजा लावलेला असताना. ते म्हटले ते काय तो खिडकीमध्ये दोर बांधून ठेवलेला आहे. ती खिडकीत दिवा घेऊन गेली, त्यावेळेला लाईट नव्हती. दिवा घेऊन गेली तर काळा जर साप लोंबलेला होता खाली, त्या सापाला धरूनही वर आली. आता म्हणजे जो काळाला धरून वर येतो इतका जर समजा बेभान झालेला असतो, त्याला तुमच्या कीर्तनाचा काय उपयोग होईल तुम्हाला? हो, पण तेच जीवन त्याच्या बायकोच्या वाक्याने बदललं, त्या सापाला धरून उतरला आणि जंगलात निघून गेला अण्णा. हो, बदलायला लागलं तर बायकोच्या वाक्याने सुद्धा जीवन परिवर्तन होऊन जातं. असं कीर्तनच ऐकायला पाहिजे. कोणी सांगितलं तुम्हाला कीर्तनच ऐकायला पाहिजे? त्याच्याने जीवन असे किती बाबा मातीत घातले तरी त्यांच्यात काही बदल नाही होत. तुम्हाला सांगायचं म्हणजे हो का बरं? त्यांनी ठरवलं तर मी चांगलं करायचं ठरवलेलो होणार नाही. तुम्ही घर बांधायचं ठरवलं, झालं नाही. एखाद्या पोराला विचारा तुम्ही, तुम्हाला सांगायचं त्या पोराला विचारून पाहा तुला काय व्हायचंय, ते आता सांगतं मला पोलीस व्हायचंय. तुला काय व्हायचंय रे? शाळेत जातो तू? शाळेत जातो का तू? अरे तुलाच विचारतो ना. जाऊ दे, तू देशील रडून पुन्हा अजून डोक्याला ताप. काय होतं त्याला जर विचारलं तुम्ही काय व्हायचंय? डॉक्टर व्हायचंय. आज सांगतो तो. पहिली दुसरीला असलेलं मुलगा विचारून पहा तुम्ही काय व्हायचं? पोलीस व्हायचं. लगेच सांगतं ते एक त्या क्षणाला मला पोलीस व्हायचंय, मला ड्रायव्हर व्हायचंय, मिलिटरीत जायचंय, सगळं सांगतं ते आज. बरं खरं सांगा इमानदारीनं, त्यांनी सांगितलं पोलीस होतो का नाही, डॉक्टर होतो का नाही, इंजिनियर होतो का नाही? आता तुम्ही काय ठरवलेलं? काय व्हायचं ठरवलेलं? भूत व्हायचं ठरवले? काय व्हायचं ठरवलं सांगा ना तुम्ही. तुमच्या जीवनातलं काय सांगा ना. ते त्याच्या जीवनातलं झालं सांगितलं मी. हो, पण आपल्या जीवनातलं काय? आपण काय व्हायचं ठरवलेलं? भूत व्हायचं ठरवलं? काय ठरवलं? आपण जर आपल्या जीवनात चांगलं व्हायचं ठरवलं असेल तर तेवढाच संबंध आहे जीवनामध्ये, तो जोडायला पाहिजे. हे तुकोबारायांनी सांगितलं. विठोबा हे जे आपण आणलेलं असतं ना हार वगैरे फुलं, ही ते व्यासपीठासाठी आणलेले असतात. ती व्यासांची गादी आहे. मी काय सामान्य माणूस आहे, मला कशाला पूजा पाहिजे? पूजा नको, हार नको, काही नको. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे नाही 2 मिनटं करा. बरोबर आहे, ते केलंच पाहिजे. त्यांचं म्हणणं कसं आहे, बाबांनी विठोबा रुक्मिणी घेतली, त्यांना कळतं आता मध्यंतर काय झाला, आता इथून पुढं कीर्तन किती बाकी राहिलेलं आहे. हो, आणि ते घड्याळाकडेच पाहून राहतात ना, तर मला सांगायचं त्यांना लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं काय, त्यांनी जे सुरू केलं ते बरोबरच होतं. अलग लक्षामध्ये. पण माझं कसं आहे, मी पहिली गोष्ट असं आहे की वेळेवरच कीर्तन सोडणार. तुम्ही उठून नाही गेले तरी कीर्तन वेळेवर सुटणार, असं आहे ते. आणि सुरू करताना तुम्ही मंडपात कोणी नसलं तरी कीर्तन सुरू होणार. फक्त टाईम झाला, तुम्ही दिलेला टाईम. हो, तुम्ही दिलेला टाईम, त्याच टायमात कीर्तन होईल. कीर्तन आधीही संपणार नाही आणि नंतरही संपणार नाही. म्हणून माझे किती मिनटं आहे तेवढे पाहून घेऊ द्या मला. माझे 15 मिनटं बाकी आहेत. अलग लक्षामध्ये 15 मिनटं बाकी आहे. 15 मिनटामध्ये अभंग खूप मोठा आहे. मी काही संपूर्ण सांगणार नाही. आत्ताशी 2 कवड्याचं आपण चिंतन केलं. अलग लक्षामध्ये थोडंसं करून आपण सेवेला पूर्णविराम देणार आहे. कारण गुरं ढोरं बांधून पडलेले आहे, शेळ्या मेंढ्या बांधून पडलेल्या आहे. कोणाला ड्युटीवर जायचं आहे, कोणाला कांद्याच्या मार्केटमध्ये जायचं आहे. आम्ही काही कीर्तन ऐकायला आलो नाही.
आम्ही तुम्हाला सांगायचं उगीच आता कसं आहे, आम्हाला माहिती आहे उद्या आमचं बी होणार आहे, त्याच्यामुळं कोणीच येणार नाही, त्याच्यामुळं गेलंच पाहिजे. तोंड मला एकाने सांगितलं तुम्ही इथं उभं राहा, मी तुम्हाला सोडून देतो, हो फक्त मी तोंड दाखवून येतो. मलाच कळालं नाही काय भानकडे, कुठं तोंड दावायला गेला कुठं नाही. मनमाडला चौकात उभा होतो मी. आता ती काय जी रिक्षा भेटत ती काय नाही, उन्हात उभा. तो म्हणे काय नाही उभे राहा तुम्ही, 5 मिनिटं उभे राहा, मी फक्त तोंड दाखवून आलो. कुठं गेला होता राम जाणे त्याला, तोंड दाखवून आला. मग ते आले नंतर, तोपर्यंत मी निघून गेलो होतो तुम्हाला सांगायचं म्हणजे, गाडी भेटली असं. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला सांग, संसाराच्या खूप जबाबदारी आहे. मुलाबाळांना शाळा शिकवणं, पदवीधर बनवणं, धर्माचं शिक्षण देणं, तुम्ही धर्माचं अनुष्ठान करणं, हनुमान चालिसा, हरिपाठ, पांडुरंगाष्टक लेकराकडून पाठ करून घेणं, सगळे शिकलेले आहेत. त्याला एकच सांगायचं, तू शाळा शिकला ना, मला वाचून दाखव एकदा. त्याला जर हरिपाठ वाचायचा सवय लागली तर त्याच्या जीवनाचं चांगलं होईल. तुमचं काय तोंड झिजल का असं म्हणले. आणि तुम्हाला मिसरी लावायला वेळ आहे, भांडायला वेळ मिळतो, तुम्हाला नवऱ्यासंग भांडायला वेळ मिळतो. हा, आणि आता तर पुन्हा लाडक्या झाल्या, त्याच्यामुळं आता काही प्रश्नच राहिला नाही. तुम्हाला सांगायचं महिन्याला पैसे येऊ राहिले, त्याच्यामुळं काय अवघडच गणित आहे सगळं. परिवर्तन बदल जो झाला तो दुसराच झाला. तुम्हाला सांगायचं हा व्हायला पाहिजे. हरिपाठ आज 700 वर्ष झाले हा हरिपाठ दिला आहे आपल्याला, फुकट दिलेला आहे. ज्ञानोबरायला काय दिलं आम्ही? आज तुम्हाला सांगू ज्ञानोबरायचे उपकार काय आहे. मेंढराच्या वाड्यावर डोंगरात हरिपाठ होतो. तो हरिपाठ म्हणजे साधं समजू नका, ती भक्ती आहे. तुम्हाला सांगायचं जसं एखादं ब्राह्मण संध्या करतो तशी ती वारकऱ्याच्या घरातली संध्या आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या म्हणजे आपण करून घेत नाही, आपण आळशी बनत चाललो. आपल्या आळसाची सीमा झाली तुम्हाला सांगायचं म्हणजे. पण त्यांनी एवढं करून ठेवलं म्हणून हे तुम्हाला पाहायला मिळतं. आमच्यासारखे अडाणी माणसं जे कीर्तनात प्रवृत्त झाले आणि जे कीर्तनं सांगतात त्याचं कारणच त्यांचे उपकार आहे, ते लक्षात ठेवा. आम्ही त्यांचे उपकार नाही विसरू शकत तुम्हाला सांगायचं म्हणजे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. आणि म्हणून हे जीव जरी त्यांना समर्पण केलं तरी ते उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही बंधूंनो. म्हणून याच्यासाठी एक करा, काय करा, मुलाबाळांना चांगले संस्कार करा, शाळा शिकवा, पदवीधर बनवा. पण मात्र एक करायचं, एक विनंती करायची भाऊ. हो, एका मुलाने विचारलं आईला, काय इच्छा आहे, काय सेवा करू मी. शेवटच्या मरणाच्या अवस्थेला पडलेली होती. आता घडी 2 घडीने तिचा प्राण जाईल अशा वेळेला अवस्थेमध्ये. आणि विचारलं काय सेवा करू, दवाखान्यात डॉक्टरला आणू, अमकं करू, काय करू सांग तू मला एकदा. तिने एकच हळू आवाजात सांगितलं, मी मरूपर्यंत एक गोष्ट केली, पंढरपूरला प्रतिवर्षी नेमाने पायी चालत गेले. पण कमीत कमी माझ्या पाठीमागे एक काम कर, जन्मभर संसार कर नाही, वर्षभर संसार कर, पण एक दिवस पांडुरंगासाठी दर्शनाला जा. ज्यांनी हे तुला सगळं दिलेलं आहे, ज्यांनी तुझ्यासाठी माझ्या स्तनात दूध निर्माण केलं, त्याची तू आठवण ठेव. एक काम कर, विसरून जाऊ नको त्याला, या संसारामध्ये त्याला विसरू नको. हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हा. मी गुण गाईन आवडीने त्या संसारामध्ये मुलाबाळांवर चांगले संस्कार करून ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीचे एक तरी पानवान. वयोवृद्ध माणसांनी ह्याच गोष्टी करायला पाहिजे. हे बाकीच्या गोष्टी करू नये, पण ते माणसं भलतंच काहीतरी करतात, काही कामाचं नसतं ते तुम्हाला सांगायचं. लोकही नाव ठेवतात, घरातले नाव ठेवतात. आता त्या करोना आला त्या तुम्हाला सांगायचं, काही माळी काढून टाकल्या, किती 20-20 वर्ष 30-30 वर्ष घातलेल्या माळी काढून टाकल्या. काय झालं, मेले शेवटी ते तुम्हाला सांगायचं. ते काही जिवंत राहिले असं काही नाही, काढले ते मेले, तुम्हाला त्या क्षणाला गेले तुम्हाला सांगायचं. त्याचं कारण सांगू, अरे तारणारा जर ईश्वर आहे, करणारा जर ईश्वर आहे, आणि तुम्हाला सांगायचं तुम्हाला वाटतं का तो तारणार नाही असं वाटतं का तुम्हाला. ज्यांचा निर्धार झाला ना ते माणसं तुम्हाला सांगायचं ते स्वतः सांगतात, मी काहीच करीत नव्हतो, दवाखान्यात पडलेलो होतो, पण देवाचं चिंतन करीत होतो. वाचवणारच तू आहे, तूच मला वाचवशील, तुझ्याशिवाय. कारण बायको बी जवळ नाही, पोरगं जवळ नाही, कोणीच नव्हतं तुम्हाला सांगा. जेवणाचा डबा सुद्धा दुरून सरकून देत होते. हो, अशी अवस्थेमध्ये ईश्वराचं चिंतन केलं, ते दवाखान्यातून बाहेर आले. ज्यांनी ईश्वराला मोकलून दिलं, ईश्वराने त्यांना मोकलून दिलं तुम्हाला नाही. परत घरी नाही आले तुम्हाला. 2-2, 4-4 लाख रुपये घालून घरी नाही आले. म्हणून बाबाओ, जीवनामध्ये एक काम करा, ईश्वराचं चिंतन करत असताना, त्या ईश्वराशी संबंध जोडताना, तो ईश्वर कुठे हो, तो ईश्वर कुठे आहे. अरे बाबा कुठे आहे म्हणण्यापेक्षा कुठे नाही असं विचार, तो कुठे नाही. विठ्ठल चढी स्थळी भरला
अनर्थ अशा दोन बाजू आहे. कोणता स्वार्थ? ऐका, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे. जो जागा आहे आणि काय करतो? ईश्वराचं चिंतन करतो. हा खरा स्वार्थ आहे. हा बाकीचा जो आहे ना तो अनर्थ आहे. त्याच्या 14 अनर्थ त्याच्या पाठीमागे असतात. तो तुकाराम महाराजांनी सांगितला असा जर मिळवला तर त्याच्या पाठीमागे अनर्थ येऊ शकत नाही. पण तुकाराम महाराजाच्या वचनाप्रमाणे जर तुम्ही पैसा नाही मिळवला, आजही तुम्हाला जेलमध्ये पडलेले दिसतील. चांगले बारकाईने पहा, त्यांच्याकडे पैसा कमी असं नाही, पण जेलमध्ये पडलेले. तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं मिळवलेलं नाही. तुम्ही तपासून पहा तो पैसा कसा मिळवलेला आहे. अहो, आणि माझा आत्मविश्वास आहे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी पैसा मिळवला त्याच्या पाठीमागे अनर्थ येऊ शकत नाही असं आहे. पण आता कसं काय? तुकाराम महाराजाचं कोण ऐकतं? आमच्यासारखे येड्याचं कोण ऐकतं? आम्ही दाव्याला आलेले, आमचा काय संबंध नाही त्याच्याशी, जाऊ दे मोडे. काय नाही तर नाही बाबू, आपलं तरी कुठं काय, आम्ही तरी कुठं राग भरणार आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. पण आमचं कर्तव्य आम्ही बजावल्याशिवाय राहत नाही. लोक येऊ नाही तर नाही येऊ, लोक ऐकू नाही तर ना ऐकू, तुम्हाला सांगायचं आम्ही सांगितल्याशिवाय राहत नाही. आमची ड्युटी सांगणं आहे. आलं का लक्षामध्ये? सांगणं बी आहे आणि सांगण्याबरोबर करणंही आहे. आलं का लक्षामध्ये? असं नसतं तुम्हाला सांगतो ना आम्ही करीत नाही याचा त्याचा अर्थ थोडंच नाही. तुम्हाला सांगायचं आम्ही सांगतो पण तसं जगतो पण. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता एकच आहे, फक्त यांना भैरवी म्हणू द्या आणि आपला कार्यक्रम संपला. कारण कसं आहे, अभंग जरी 5 आणि 6 कडव्याचा असला म्हणजे तेवढा सोडवायचा असतो असं नाही. फक्त तुम्हाला सांगायचं 2 मिनिटामध्ये ह्या मंडळीने भैरवी म्हणायची आणि आपल्या कार्यक्रमाला पूर्ण आहुती द्यायची. विटेवरी नीट
सार्थ साडीप आपलं जे कर्तव्य आहे पाठीमागचं, त्यांना सुख शांती मिळावा हाच उद्देश आपला असतो. त्याच्यामुळेच अन्नदान केलं जातं. आज विद्यादान केलेलं आहे. हा ग्रंथ त्याच्या पाठीमागे वाटलेला आहे भजनी मंडळाला, म्हणजे त्याचा सदुपयोग आहे. थोडक्यात आज वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, नामस्मरण असेल, अधिक करून सेवा असेल, दुसरी काही सेवा असेल, तनाने मनाने धनाने केलेली, हाच त्याच्या पाठीमागचा. आणि तुम्हाला सांगायची ही शुभ इच्छा आहे, त्यांना प्राप्त व्हावं, चांगलं सुख समाधान मिळावं, हाच त्या करण्याच्या पाठीमागचा उद्देश, दुसरं काही नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि आपण जर समजा काही गोष्टी केल्या, आता हा गहू पेरला तेव्हा आला का असाच आला? अरे पेरल्याशिवाय येत नाही रे आप्पा, करावंच लागतं. ते हाडाचे काढं करावाच लागतात, तवाच येतं. ते पाहायला नाही मिळत. असं नुसत्या गप्पा मारून कुठं काय होत असतं का तुम्हाला सांगायचं म्हणजे? हे करावं लागतं बाबांनो. तसं आपल्या जीवनासाठी चांगलं करा, मुलाबाळांना संस्कार करा, शाळा शिकवा, पदवीधर बनवा. आणि तुम्हीही तुमचं जीवन सार्थक करण्यासाठी एकादशीचं व्रत करा. हो, एकादशीचं व्रत तुम्ही सामान्य समजू नका. पूर्वी ब्राह्मण घरी सांगायला यायचे. हो, हे एकादशीचं व्रत इतकं श्रेष्ठ व्रत आहे, तुम्हाला सांगायचं 15 दिवसातून एकदा येतं ते. आणि ते जर करा, मुलाबाळा करतील, सुना करतील तुम्हाला तुमचं बघून. हो, असं काही नाही ग्रंथामध्ये डोक्यावर पदर घ्या. मग कशासाठी घ्यावा लागतो? आपल्या मुलीला, आपल्या सुनाला वळण लागण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला आधी पहाटे उठावं लागतं, रांगोळी काढावं लागते, सडा टाकावा लागतो, तेव्हा ती सुनन लेखन हे पाठीमागे करतात. म्हणून काही गोष्टी त्यांच्यावर जबाबदारी त्यांनी पार पाडल्या आणि ते अभंग आमच्यासाठी लिहून ठेवले. म्हणून मी तुमच्या पुढे 2 तासपर्यंत बोललो. त्याच्यात काही चुकलं असेल ते माझं आहे आणि जे बरोबर आहे ते तुमचं आहे, त्यांचं आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या चरणी समर्पण करतो, बाबांच्या चरणी समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर